सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। तर भावांनो, आज स्टोरी बघितली मी, त्याच्यावरती एक कॅप्शन लिहिलेलं होतं, नीची जाती वाले स्टोरी पे आके गंदगी ना करे, स्पेशली फॉर चमार। तर ही जे चमार म्हटली स्पेशली, आता काय आपल्या महाराष्ट्रातले मला म्हणतील की तू तुझं काम कर, मला काय करायचं आहे। आता या व्यक्तीने नीची जातीवाले चमार असं म्हटलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातले म्हणतील की नाही आम्ही तर हिंदू आहेत। बघा हे बघा, मी कोणाला दोष देत नाही आहे, मी फक्त ती स्टोरी सांगतो आहे ज्या मुलींनी ती लावलेली आहे। आता ते मुलगी आहे यूपीची, ठीक आहे, प्रिया पल करून तिची आय डी आहे, आय डी तुम्हाला बाजूला दिसत असेल, बरोबर ना। तर आता ही मुलगी डायरेक्टली बोलते चमार जाती ही नीची आहे, कौन कह रहा माखी चूस चूस की ढालेगी। पण आपल्या महाराष्ट्रातले लोक जे आहेत, मी काहीच बोलत नाही आहे, ते स्वतःला बोलताय की आम्ही उच्च आहेत किंवा आम्ही हिंदू आहेत, पण आता ह्या मुलीचं टार्गेट डायरेक्ट चमार जातीवर बोलली आहे। तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना काही फरक पडत नाही हे मला माहिती आहे, पण फक्त एकच जात समोर करणारी म्हणजे एकच जात समोर येते लढण्यासाठी, बरोबर ना। हेच काय आहे मुद्दा, की फक्त एकच जण संघर्ष करणार, बाकीचे त्याच्या पाठीमागे राहणार, हे सध्याला चालू आहे, बरोबर ना। तर भावांनो, स्पेशली फॉर जे आपले चमार बांधव आहेत आपल्या महाराष्ट्रामधले, आणि त्यांना थोडी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिलेल्या अधिकारांची स्वतंत्रपणे जगण्याचा जो अधिकार मिळालेला आपल्याला स्वाभिमानाने, हे संविधानाने दिलेला आहे, तर ह्या मुलीला संविधानाच्या माध्यमातूनच घोडे लावा। आणि काय अडचण असेल FIR करा ऑनलाईनमध्ये, कारण की FIR केल्यानंतर ह्याच्या पादऱ्यापोरी लगेच भेटता, बरोबर ना। तर भावांनो, स्पेशली फॉर हेच सांगण्यासाठी आलो होतो की ही जी गंदगी आहे समाजामध्ये, ही UPची आहे, कर्नाटकची आहे, कुठलीही असो, याचे भरपूर किस्से येतात, पण यांना धडा शिकवला पाहिजे। तर कमेंट तुम्हाला दिसत असेल भावांनो, ID दिसत असेल, तर लवकर जाऊन याला FIR करा, चमार बांधवांनी स्पेशली। जय भीम